नमस्कार, मी अजय लक्ष्मण पाचपुते, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. मी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊ इच्छितो की सरकारी काम करत असताना, सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेत असताना आदिवासी बांधवांचे जीवन सुखकर करण्यासाठी आणि आम्ही त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती हाच एक प्रभावी मार्ग आहे. अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागात जिथे साध्या सुविधाही पोचलेल्या नसतात, तिथे विकासाची गंगा प्रत्यक्षात पोचवण्याचे काम सरकारी कंत्राटदार करत असतात. दुर्गम भागात पक्के रस्ते आणि पूल बांधणे हे एक केवळ बांधकाम नसून तर ती एक जीवनवाहिनी असते. यामुळे पावसाळ्यातही गावाचा संपर्क तुटत नाही, आणीबाणीच्या वेळी वैद्यकीय मदत मिळते आणि आदिवासी बांधवांना त्यांचा शेतीमाल किंवा वनउपज ही थेट मुख्य बाजारपेठेत विकता येते. याच रस्त्यावरून शिक्षणाच्या, आरोग्याच्या आणि रोजगाराच्या संधी दुर्गम भागात पाड्यांपर्यंत पोचवता येतात, ज्या खऱ्या अर्थाने आदिवासी समाज मुख्य प्रवाहाशी जोडला जातो. अशा या दुर्गम भागात काम करणे अत्यंत आव्हानात्मक असते. दळणवळणाची साधने असताना कच्चा माल, मशिनरी व कामगार तिथे पोहोचवणे अतिशय जिकरीचे असते. हे काम करत असताना कंत्राटदार केवळ तांत्रिक बांधकाम करत नाही, तर तो एक मोठी आर्थिक फायनान्शियल रिस्क घेतात. सरकारच्या आश्वासनावर, यंत्रणेवर विश्वास ठेवून कंत्राटदार प्रकल्प हाती घेतात. कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि लोकांची गरज भागावी यासाठी बँकांकडून मोठी कर्जे घेतली जातात. गुंतवणूकदारांचा पैसा उभा केला जातो. हा सगळा डोलारा सरकारने वेळेवर पेमेंट पूर्ण करण्यावर अवलंबून असतो. त्यासाठी माझी शासनाला विनंती आहे की आमचे 24 महिन्यांपासून जी बिले अडवून ठेवलेली आहेत ती लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावी. त्यामुळे आमचा जो वाढता बोजा आहे बँकांचा, व्याजाचा, गुंतवणूकदारांचा, जी पैसे आम्हाला पूर्णतः परत करता येतील, यासाठी आमच्या पाठीशी उभे राहून आम्हाला तुम्ही लवकरात लवकर मदत करावी आणि आमची बिले रिलीज करावी. आभारी आहे. थँक्यू.